भाजप किसान आघाडीच्या वतीने गोंदिया शहराला लागून असलेल्या कारंजा गावात 3 दिवसीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून विजयी कास्तकारांना जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, सभापती संजय टेंबरे, माजी खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले। गोंदिया जिल्हा परिषदेचे सभापती संजय टेंबरे यांच्या वतीने कारंजा गावामध्ये मागील 3 वर्षापासून भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात येते। तर यावर्षी सुद्धा 200च्या वर बैलजोडी मालकांनी हजेरी लावली होती। तर 3 दिवस चाललेल्या शंकरपटाचा समारोप आज करण्यात आला आहे। तर कमीत कमी वेळेमध्ये धावून आलेल्या बैलजोडीच्या मालकांनी आजच्या या अंतिम सामन्यामध्ये भाग घेतला असून यामध्ये गोरेगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मंडोदेवी गावातील चोप्या सोन्या या बैलजोडीने पहिला पारितोषिक पटकावला आहे। तर गोंदिया तालुक्याअंतर्गत येणाऱ्या काटी गावातील लाल बिच्छू या बैलजोडीने दुसरा पारितोषिक पटकावला आहे। तर गोरेगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या चिलाटी गावातील बिच्छू विराट या बैलजोडीने तिसरा पारितोषिक पटकावले आहे। तर पराभूत बैलजोडी मालकांना देखील आयोजकांच्या वतीने प्रोत्साहनपर रोख बक्षीस देण्यात आले आहे। भारतीय जनता पार्टी किसान आघाडीच्या वतीने मागील 3-4 वर्षापासून आपण कारंजा सिद्धांत बाबा ग्राउंडमध्ये शंकरपट आयोजित करतो आणि त्यामध्ये कारंजाची जी पट समिती आहे आणि इथले जे प्रमुख लोक आहे, पुढारी लोक, ह्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असते। आणि मागे 3-4 वर्षापासून फक्त ते पूर्ण काम सामान्याच्या पटाला कोणी करत असेल तर ते कारंजाचे सरपंच महोदय, उपसरपंच महोदय, ग्रामपंचायतची बॉडी आणि जे पट समितीचे सामान्य अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे, नेतृत्व बॉडी मयन सारेजी, ढेकवार साहेब, सर्व कारुभाऊ, हे सर्व मोठे मोठे लोक हे पूर्ण समाजाचं काम करतात। आणि यावेळी एवढा चांगला सुंदर पट होईल असं मला वाटत नव्हतं। जवळपास 200च्या वर इथं या वर्षी जोड्या आलेल्या आहेत आणि यामध्ये चेप्या सोन्या मांडोदेवी इथली क्रमांक 1 वर जोडी आली। नंबर 2 वर लाल बिच्छू काटी ही क्रमांक 2 वर आहे आणि बिच्छू विराट चिलाटी ही क्रमांक 3 वर आहे। आणि या शंकरपटामध्ये सर्व सन्माननीय आमचे पदाधिकारी, गावातील सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, गावातील माजी सरपंच महोदया आणि सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, या सर्वांनी जी अथक मेहनत घेतली त्यांचं मनापासून अंतःकरणाहून अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि आमचे जिल्ह्याचे आघाडीचे महामंत्री अशोक भाऊ हरिंगखेडे साहेब यांनी एवढी मेहनत घेतात, यांना जरा जो शंकरपट आहे यांच्या रक्तामध्ये कणाकणामध्ये बसला आहे, म्हणून यांना हे पुढारी असतात नेहमी आणि यांच्या सूचनेवर आम्ही हा शंकरपट आयोजित करतोय। धन्यवाद।